हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मी छान मस्त अशी फणसाची भाजी बनवणार आहे. फणसाला आपण जॅकफ्रूट पण म्हणतो आणि ही खूप हेल्दी न्यूट्रिशियस अशी भाजी असते. आपण 1-2 आठवड्यातून एखाद्या वेळेस करून नक्की खाल्ली पाहिजे. तर यासाठी सर्वप्रथम आपण पूर्वतयारी करून घ्यायची. कांदा, टोमॅटो, खोबरं, लसण, अद्रक सगळं पेस्ट करून घ्यायची. त्यासाठी आपण आधी ते भाजून घेऊ. हे आहे फणस. भाजी करायसाठी मी अर्धा किलो फणस विकत घेतलं होतं. आणि फणस कापायच्या आधी आपण फणसाला आणि चाकूला आधी तेल लावून घ्यायचं, त्यानंतरच फणस कट करायचं. कारण जर आपण चाकूला आणि फणसाला तेल नाही लावलं तर ते कापायला जड जातं, कारण त्याला चिकटपणा राहतो. आणि बघा, पटापट फणस कट होत आहे कारण मी तेल लावून घेतल्यामुळे. आणि फणस कट करून माझं रेडी झालेलं आहे. हे बघा, आता मी हे कुकरमध्ये छान वॉश करून घेते. कुकरमध्ये फणस वॉश करून झालं की कुकरमध्येच याची एक शिट्टी काढून घ्यायची. एक शिट्टी काढून झाली की लगेच हे कुकरमधून काढून घ्यायचं. छान खोबरं ताव्यावर भाजून घ्यायचं. कांदा, लसण, कांदा भाजून घ्यायचा छान ताव्यावर. त्यानंतर कांदा, टोमॅटो, लसण अद्रकची पेस्ट, हिरवी मिरची 1-2 हे सगळं मिक्सरमधून एकत्रच पेस्ट बनवून घ्यायची याची. आणि छान तेलामध्ये आपण फणस फ्राय करून पण घ्यायचं आहे आपल्याला, नुसतं वाफवायचं नाही आहे. तर वाफवल्यानंतर त्या फणसाला आपण तेलामध्ये थोडं फ्राय करायचं आहे, कारण याने भाजीची टेस्ट खूप छान येते. जर आपण फक्त फणस वाफवलं तर थोडं पानसटपणा राहतो भाजीला, आणि जर आपण तळून घेतलं तर खूप छान अशी टेस्ट येते भाजीला. आणि आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊ पटापट. तेल गरम झालेलं आहे. जिरं मोहरी टाकून मसाला टाकून घेऊ भाजीमध्ये. हे बघा, मी फणस काढून घेतलेला आहे. हे फणस टाकायचं आहे आपल्याला. मसाला मी काढून घेतला मिक्सरच्या पॉटमधून आणि तेलामध्ये सोडला आहे. छान मसाला लालवट ब्राऊन आला की त्यामध्ये तिखट, जिरं, मोहरी, हळद, धने पावडर सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि छानपैकी फणसाचे गर त्यामध्ये सोडून द्यायचे आणि गरम पाणी सोडायचं भाजीमध्ये. अशा प्रकारे फणसाची भाजी रेडी होते. माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या व्ह्युअर्सला. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. माझ्या व्हिडिओला प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. अशा प्रकारे आपण फणसाची भाजी आज बनवली. हे बघा, खूप सुंदर अशी भाजी तयार झाली.